निलवंडे धरणाचे लोकार्पण हा तेथील ग्रामस्थांसाठी अत्यंत आनंदाचा दिवस असला तरी प्रगत महाराष्ट्रासाठी मात्र निळवंडे धरणाची शोकांतिका ही शर्मेने मान खाली घालायला लावणार आहे। कारण 53 वर्षात या महाराष्ट्राने अनेक रथी चाहते सत्तेची दोरी दिली। अनेकांनी स्वतःला लोकनेता, सिंचन महर्षी, शेतकऱ्यांची कैवारी, जाणता राजा म्हणवणाऱ्या राज्यकर्त्यांनी एखाद्या भागाला तब्बल 5 दशके पाण्यासाठी तडफडत ठेवणे हा महाराष्ट्राच्या पुरुषांना नागरिकांना कलंकच म्हणावा लागेल। परंतु आता हा प्रकल्प प्रत्यक्षात आल्या असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे। हा संपूर्ण प्रकल्प धरण आणि कालव्याच्या जाळ्यासह 182 किलोमीटरवर पसरलेला आहे। या धरणामुळे अनेक गावांचा पाणी प्रश्न सुटणार आहे। 68,000 हेक्टर जमिनीचा सिंचनाचा प्रश्नही यामुळे संपणार आहे। हा बंधारा सुरू झाल्यामुळे नाशिक ते अहमदनगर दरम्यानच्या सुमारे 125 गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही सुटणार आहे। निळवंडे धरण प्रकल्प हा अशा प्रकारचा देशातील पहिला प्रकल्प आहे जिथे लहान वितरणांसाठी पाईपचे जाळे तयार केले जात आहे। 50 वर्षांहून अधिक काळ रखडलेल्या निळवंडे बंधारा आणि कॅनॉल प्रकल्प आता यशस्वीपणे पूर्ण झाला आहे। 2014 मध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकार सत्तेत आल्यानंतर या प्रकल्पाला गती मिळाली। 2019 पर्यंत धरणाचे काम पूर्ण झाले होते। मात्र त्यानंतर 2022 साली परत सत्तेवर आल्यानंतर फडणवीसांनी जलसंधारण खातं स्वतःकडे घेत या प्रकल्पाला प्राधान्य दिलं। केवळ 11 महिन्यात कालव्याचे काम पूर्ण करून शासनाने एक ऐतिहासिक कामगिरी करून दाखवली आहे। या प्रकल्पाच्या यशस्वीतेमुळे नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पुरेसा पाणी पुरवठा होणार असून पिण्याचा पाण्याचा प्रश्नही सुटणार आहे। यामुळे या भागातील आर्थिक आणि सामाजिक विकासाला चालना मिळणार आहे। 14 वर्षानंतर 2017 साली पहिल्यांदा आपण 2,500 कोटी रुपये या ठिकाणी दिले आणि त्याला प्रशासकीय मान्यता दिली आणि त्यानंतर या कामाला मोठ्या प्रमाणात गती आली।